हा आहे शांती स्तूपा। आता चाललोय, आता ले पॅलेस बघतो इथून। इथले स्पेशल मोमोज आणि सूप पीत लावले। हा आजचा मेनू आहे आमचा जेवायचा। ही रूम आहे जी काल आम्ही घेतली होती। पूर्ण सामान पडलं इकडे तिकडे। आणि हा नाश्ता मागवले, चहा ब्रेड आमलेट, त्यासोबत ओरिओ खाणार आहे। बाकी बाहेर आता थोडा थोडा पाऊस पडतोय, चांगला काय आता। हा रूमच्या बाहेरचा नजारा आहे। बाहेर खतरनाक वाली थंडी झाली। तर तो काल तर आपल्याला सांगत होता का खारदुंगलावर बर्फ पडला असेल। बघू आता जाऊन कसं काय। आता आम्ही इथेशी शांती स्तूपा, ले पॅलेस आणि झोरावर फोर्ट बघायला चाललोय। हीच रूम आपल्याला उद्यासाठी पण ठेवून दिली आहे आपण। हॉटेल इथेशी घेतला होता। आणि आता आमचा प्लॅन होता खारदुंगला टॉपला जायचा, पण त्यांनी आम्हाला दाखवली व्हिडिओ, पूर्ण बर्फाने भरले खारदुंगला टॉप। जाण्यासाठी परमिशनच नाही भेटणार खारदुंगला टॉपला। तर इथे साईडला जेवढं पण आहे तेवढं आम्ही फिरून घेतो पहिले, आणि नंतर बघू खारदुंगला टॉपचं कसं काय ते। आणि पँगॉंगला पण जायला चान्स नाही आहे, बोलताना पण दम लागते, एवढं खतरनाक झालेलं आहे। दाखवतोच तुम्हाला। बाकी आता मी गोप्रो नाही आणलेला आणि 360 आणलं आहे। आता आम्ही पोहोचलो शांती स्तूपा बघायला। बाकी पुढे बर्फ बघू शकता, खतरनाक बर्फ पडलाय, खतरनाक। काल एवढा या डोंगरावर बर्फ नव्हता, फुल बर्फ झालाय, फुल। आता सीन असं झालंय, वरतून ऊन पडलंय कडक आणि थंडी पण लागते ना, गरम पण होतंय, काय करायचं समजत नाही। चालताना अफाट दम लागतोय। हा वरती गेला व्हिडिओ कॉल करतो, नाही तर इथेशीच पुरा होईल माझा। तो इथेशी आहे स्तूपा। इथून पूर्ण लेह दिसतोय, हा बघा ही मूर्ती इथेशी। हा ही पूर्ण लेह सिटी अजून बरीच मोठी आहे, तिकडे पण आहे त्या साईडला, या डोंगराच्या त्या साईडला पण आहे इथेशी। मस्त दिसते, रात्री कसली खतरनाक दिसत असेल ना। हा आहे शांती स्तूपा। आता हा कशासाठी आहे तेवढं मला नाही माहिती, तेवढं गुगल मिनी नाही गेलेला, तर गुगल करून मी काय सांगत पण नाही। जे मला माहीत आहे तेच मी बोलतो। आय थिंक वरती जायची परमिशन नाही आहे, वरती आर्मीवाले उभे आहेत, चप्पल तर दिसतात लोकांच्या। बघू आपण जाऊन वरती, दिला तर दिला जाऊन। शेट प्रॉपर दिसतो तू, हा बघा, हा शांती स्तूप आहे मागे। बाकीचा मला तर काही गोल फिरायची गरज नाही आहे, कारण की याच्यातच होऊन जाईल सर्व। 360 मधून व्हिडिओ बनवत लावली मी। आणि ही पूर्ण ले सिटी, इथं चढता चढता मात्र दम लागलाय। आता
इथे काय लिहिलंय ते दिसत असेल तुम्हाला, नसेल दिसत झूम करून दाखवेन. अरे 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 पडले. खरंच शांती वाटते, पण आता गरम व्हायला लागला. आता मात्र गरम व्हायला लागला. आता पद्धतशीर विषय झालेला आहे. कॅप बिप काढल्या, जॅकेटच्या चैनी खोलल्या. मगाच परत फुल थंडी वाजत होती आम्हाला, फुल म्हणजे फुल थंडी वाजत होती. आता गरम व्हायला लागले. ढग चालताना पण दिसत नाही टाइम लॉस बनवायला. तिकडून जाईल, थांब जरा बनवू मस्त. काय बोलतो, व्हिडिओ आहे ना व्यवस्थित बघू. शांती स्तूपाच्या चारी साईडला फिरतोय आता आम्ही. प्रदक्षिणा घालत लावले. त्याला नाही का लोकांनी वराला घातलाय नको. तरच नको दिसतात. कोणचा पोट दुखला मग झाला का. पूर्ण शांती स्तूप आहे मागे. क्लायमेट एक नंबर झालं, दम लागतो त्याच्यात. निस्ताच का थकतोस भाऊ तू. अरे भाई आपण माउंटेन बोला. पुढचा नको बोलू. माउंटेन ते काहीतरी असेल, कोणता ग्रुप असेल त्यांचं. अरे बसत आहे ना तिथे ठेवलं बघा. काय रे, तुझा फोटो काढतो मी बसायच्या याच्यावर. बस पद्धतशीर फोटो काढतो बघ. एक मागच्या पायरीत खुशा. आता चाललोय, आता ले पॅलेस बघतो इथून. शांती स्तूपाला बाय बाय करता टाइम झाले. गाडीवर सगळं सामान जसं तसं ठेवलं होतं आपण. हाय हॉल ऑफ फेम. आणि इथं सगळे हे ठेवलेले आहेत ते युद्धाचे. इकडे पण आहेत गाड्या. जुन्या गाड्या आहेत त्या पूर्ण त्या तिथेशी आहे. रणगाड्या पण आहेत तिथं पुढे या साईडला. इकडं म्हणजे वॉरमध्ये जेवढा पण यूज झाला होता ते सगळा इथेशी त्यांनी, वॉरमध्ये जेवढा पण यूज झालेला ते सगळं त्यांनी तशी ठेवून दिलेलं आहे. सगळं सेव्ह करून ठेवलेलं आहे. आणि त्याची कंडिशन बघू शकता, एकदम पद्धतशीर कलर मारून ठेवलेलं आहे. त्यांना गन विन काहीच लागलेलं नाही आहे. आणि हा आतमध्ये झालं एंट्री. ते कॅश नाही घेते आणि आम्ही कार्ड आणलेलं नाही आहे. ते कॅश घेत नाही आणि आम्ही कार्ड आणलेलं नाही आहे. तरी पण आपण तिथून दरवाजातून दिसतो का बघू.
आता या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चाललं इथे सगळं आर्मीवाले दिसतं. व्हिडिओ अलाउड आहे का काय माहिती. पुन्हा एकदा मार्केट फिरायला. काल त्या साईडने आलो होतो, आज या साईडने आलोय. सगळीकडे नुसत्या ज्वेलरीज दिसतात. आता आम्हाला पण एक नवीनच गोष्ट माहिती झाली. फ्रायडेला आतापर्यंत मी बघत आलो होतो का दारू नाही मिळत, पण माझ्या लाईफमध्ये आज मी पहिल्यांदाच बघितलं आहे का फ्रायडेला नॉनव्हेज पण नाही मिळत, फक्त व्हेजच मिळतो. त्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो, बिस्तरी घेतली, बिस्तरी पाणी पिला आणि तो होतो व्हेजच मिळेल फक्त, नॉनव्हेज नाही मिळणार. आज होतं फ्रायडे. वा, अख्ख्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं सीन बघितलं मी. परत एकदा मार्केट फिरू. आपल्या राहुल दादाचे फोटो काढायचे आहेत. दादा उभे राहा, फोटो काढू आपण. इथले स्पेशल मोमोज आणि सूप पीत लावले. टेस्ट तर जाम भारी. चटणी एक नंबर आहे, पण जाम तिखट. तिल टाकलं चटणीमध्ये. मोमोज पण भारी आहेत. टेस्ट पण भारी लागते. यांचा स्पेशल नूडल्स आहे बनवल्यावर एकदम पद्धतशीर. आजचा मेनू आहे आमचा जेवायचा. दुसरा दिवस आहे आमचा लेहमध्ये. काय नाही, आज आम्ही फक्त टाइमपास करायचं काम केलं आहे. उद्या मस्त जाणार पँगॉंगवरून फिरून पुढच्या रस्त्याला. दुपारी पण इथे झालो होतो जेवायला. मस्त आहे टेस्ट. लोकेशन पाहिजे असेल तर मेसेज करा, हॉटेलचं नाव सांगतो तुम्हाला.